मध्ये ब्रेक देण्याचं काम करणारा हा निखिल बाबर ठरतोय या मॅचचा हिरो. बीसीसी वॉरियर्स संघाचा हा चांगला युवा गोलंदाज आणि तो ठरतो मॅन ऑफ द मॅच. बघतायत या ठिकाणी आदरणीय सन्माननीय किशोर पाटील आणि जितू पाटील या दोघांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय. निखिल वेल डन, वेल प्लेड. निखिल या खूप चांगलं प्रदर्शन केलंय, क्वालिफाय झालंय. चेहरा तर तुमचा आम्हाला स्पष्ट सांगतोय की तुम्ही खूप खुश आहात. खूपच खुश आहेत, कारण की टीम एफर्टमुळे आम्ही जिंकले. जे विश्वास आमच्या कॅप्टनने आणि संघ मालक संतोष अंकलने त्यांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला त्याच्यामुळे ही विन आहे. आणि एवढंच सांगेन का टीम एफर्ट आहे आमचा. 22 मधून प्लेइंग 11 मध्ये जागा मिळणं फार कठीण असं आणि त्या 22 मधून 11चा तुम्ही हिस्सा बनलात, तर त्याबद्दल तुम्ही कसं फील करताय? 22 मधून 11 मध्ये येणं म्हणजे खूप मोठीच गोष्ट आहे सगळ्या प्लेयरसाठी. सगळ्यांची एक इच्छा असते की टीममध्ये खेळणं, पण जी प्रॅक्टिस जे देतात 100% त्याच्यामधूनच त्यांना चान्स लागतो. मग मी तर सगळ्या खेळाडूंना सांगेन की सगळ्यांनी मेहनत करा, तर त्यांचं पण म्हणजे सगळ्या टीममध्ये जे आहेत जे 22 मध्ये आहेत त्यांना पण चान्स लागेलच कुठे ना कुठे. तुम्हाला पुढच्या मॅच करता शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. या ठिकाणी निखिल बाबर याच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. आता मॅच कडे थेट आपण लक्ष केंद्रित करूया. आता कारण होणारा मॅच आहे तो वेज स्ट्रायकर वर्सेस आगरी दबंग्स आणि वेज स्ट्रायकर्स नाणेफेक जिंकलेला आहे आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीवर आहेत सचिन पाटील आणि अथर्व पाटील. या संघामध्ये जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल सुपर 4 मध्ये जाण्याकरता. आता बघतायत गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जयप्रकाश पाटील, क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त आणि कोणाचं केलंय तर सचिन पाटील या खेळाडूचा. गॉन, एन्जॉय, उत्साह बघा मैदानाच्या. विकेटचं पतन. टायटल जर आपण बघितलं आगरी दबंग या संघाचं तर अचूक व भेदक मारा, मात्र इथे अचूक शैली वेद स्ट्रायकरची बघायला मिळतोय. विकेटचं पतन गोल्डन डक वर हा फलंदाज पास झालाय. ॲडव्होकेट विनय पाटील सरांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतो. वेलकम विनयजी, आम्ही आपलं स्वागत करतो या स्टेजवर. आणि आपलं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत वैभव पाटील. ॲडव्होकेट विनय पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते पुष्पगुच्छ देऊन वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते. पहिला ब्रेक थ्रू, पहिला मोहरा कामी आलाय. सचिन तेंडुलकर सरांनी खेळलेल्या 463 एक दिवशी मॅच मध्ये जर आपण विचार केला तर 66 वेळा ते त्रिफळाचीत झालेत. आणि ते सचिन नावाचा फलंदाज पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना त्रिफळाचीत स्वरूपात बाद झालाय. बिग ब्लो, मोठा गडी. काय म्हणशील हरेश? निश्चितच, कारण मी आगरी दबंगचा खेळाडू आहे, तर अचूक आणि भेदक मारा आमचं जरी स्लोगन असलं तरी अचूक आणि भेदक मारा हा जयप्रकाश पाटील जेपी यांनी केलेला आहे. जेपी याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ज्ञानाची शिदोरी आहे आणि त्या शिदोरीचा वापर तो करतोय. आता नवीन फलंदाज गेलाय बुलेश घरत. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचा प्रयास केलाय. जेपी याच्याकडे तंत्र आहे, चेंडू वलवण्याची, बोटांची जादू तो करून दाखवू शकतोय. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू तो खेळपट्टीवर टाकू शकतोय. आणि असे पराक्रम त्याने अनेक मॅच मध्ये केलेत, कारण मी लहानपणापासून या खेळाडूंचे खेळ बघतोय. अनेक वर्षापासून हा संघ बऱ्याच ठिकाणी जाऊन, वसई तालुका असो, भिवंडी तालुका असो, तिथे जाऊन गुणवत्ता सिद्ध करणारा हा संघ आहे. धावसंख्या धावपकावर अजूनही खातं उघडलं गेलं नाही. डॉट चेंडू टाकलेत लगातार. डिफेन्स केलंय, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळ आहे. धाव घेण्याचा मोका नाही, धाव घेण्याची संधी नाही. फलंदाज बुलेश घरत 2 चेंडू डॉट खेळतोय. निर्धाव षटक जर टाकलं तर आदरणीय सन्माननीय संजय पाटील साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. निर्धाव षटक जर जयप्रकाश पाटील यांनी टाकलं तर 3 बॉल त्यांनी डॉट टाकलेत. जयप्रकाश पाटील म्हणजे आमचे लाडके काका. मोठे फटके खेळायची संधी दिली जात नाही. आता ऑफ स्टंपवर सफळ झालाय, एक तंत्र अवलंबलंय. एकदा पूर्ण केली बॅकवर्ड स्कोर लेग मधून फेकी येईपर्यंत एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतो ते बुलेश घरत या खेळाडूला. स्वतः संघ नायक आहे आणि संघ नायकाला साजेशी कामगिरी त्याला करावीच लागेल. हा महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये जर पराभव वाट्याला आला आगरी दबंग संघाच्या तर त्यांना परतीचा प्रवास करावा लागेल. निश्चितच, कारण मॅच जिंकायचीच आहे.
करो या मरो आहे. अथर्व पाटील आता स्ट्राईक एंडला आहेत आणि त्यांनी जर 3 षटकार लगातार मारले तर त्यांचे मामा म्हणजे दीपक देवनाथ पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. धावपैकीवर धावा लागल्या 1 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. चालू असलेला मॅच अग्री दबंग विरुद्ध वेस्ट टायगर असा तुम्ही बघतायत आणि चौथा मॅच खेळतोय अग्री दबंग. चौथा मॅच खेळतोय वेस्ट टायगर. चौथा मॅच खेळतोय. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला वळवलंय अथर्व पाटील या फलंदाजांनी. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली आणि एका धाबेची धावसंख्या झाली ती 2. कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर खूप चांगलं काम करतायत. दुसऱ्या बाजूला आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर सचिन पाटील आहेत आणि एका बाजूला आमचे मॅन्युअल स्कोरर पंकज पाटील याला तुम्ही बघतायत. चांगले गुणलेखक जर आमचा सक्षम असेल तर समालोचन आम्ही प्रेक्षकांपर्यंत सक्षमरित्या चांगलं पोहोचू शकतोय. धावसंख्या आहे धावपैकीवर 2. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा बॅकफुटला गेलाय. रूम बनवण्याचा प्रयास केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट केली. 1 षटक संपलोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना अग्री दबंग उमेदमान संघाची धावसंख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त 3 धावा. आता 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. घाई करायची आहे कारण अजूनही सामने खेळवायचे आहेत आपल्याला. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे वेलकम बॅक. धावपैकीवर धावा आम्ही प्रत्येक चेंडू मागे सांगत असतो मित्रांनो, लक्षात घ्या. सध्या धावा आहेत धावपैकीवर 3 धावा. पहिले षटक संपल्यानंतर आम्ही हा उल्लेख केला होता. त्याच्यानंतर प्रत्येक चेंडू मागे आम्ही धावसंख्या किती झाली हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या आहे ती 3. 1 गडी बाद आणि आता बॅट हवी आहे फलंदाजाला. फलंदाज बुलेश ह्या फलंदाजाने आपले बॅट बदलले. अनेक स्टिकर बॅटवर तुम्ही बघतायत. MS धोनी याचा जर आपण विचार केला तर MS धोनी यांनी सुरुवातीपासून अनेक स्टिकर बदललेत. सुरुवातीला BAS बीट ऑल स्पोर्ट्स नावाचं स्टिकर त्याच्या बॅटवर आपण बघायचं. त्याच्यानंतर SS म्हणजे सिरीन स्पोर्ट्स नावाचा स्टिकर त्याच्या बॅटवर बघायचो. त्यानंतर SG कंपनीचं स्टिकर त्याच्या बॅटवर बघायचो आणि शेवटी स्पार्टन कंपनीचा स्टिकर त्याच्या बॅटवर लागलेला असायचा. नवीन आता गोलंदाज आलाय तो म्हणजे हरेश घरत. दोन्ही बंधू मैदानाच्या आत आहेत. मोठा भाऊ छोटा भाऊला त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन गॉन आणि इथे मोठ्या भावाने छोट्या भावाला परास्त केलंय. बाद केलंय. विकेटचं पतन. आम्ही UPL खेळणार. हरेश कॅप्टननी म्हटलं होतं बघितलं की हरेश घरत याने म्हटलं होतं की मी माझ्या भावाला म्हणजेच बुलेश घरत याला मी बात करेन आणि समोरच्याने म्हटलं होतं की मी माझ्या भावाला बात करेन. निश्चितच कारण दोघंही आपापल्या संघाचे संघनायक आहेत आणि महत्त्वाचे खेळाडू आहेत ते आपापल्या संघासाठी आणि म्हणूनच दोघं एकमेकांना बात करायची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि पद्मावती प्रसन्न उमेदमान संघाच्या माध्यमातून सुद्धा अनेक वर्ष खेळलेत. गुड बॉयज उमेदमान संघाकडून सुद्धा त्यांनी बरीच वर्ष क्रिकेटचे धडे गिरवलेत. असे हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. धावपैकीवर धावा लागल्या जात आहेत त्या फक्त 3 धावा. गडी बाद झाले ते 2. संकटामध्ये सापडले नाव अग्री दबंग उमेदमान संघाची. चिंता वाढले बघा ना. उजव्या बाजूला हाताची घडी करून उभे आहेत मनोज पाटील. त्यांना सुद्धा चिंता वाटते की या मॅच मध्ये आम्हाला परतावं लागेल. या मॅच मध्ये काहीतरी करावं लागेल. संकटमोचक कोणतरी सापडेल काय. हिरो बनण्याची संधी असेल आता मिडल ऑर्डर मध्ये. मानव घरत याला चेंडू ऑन साइडला खेळला जातो. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. बघता बघता एकाच धावेवर समाधान मानतायत आणि एका धावेची धावसंख्या झाली ती 4 धावा. 2 गडी बाद 4. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. समोर कितीही संकट आली तरी त्या संकटांना तोंड देण्याची क्षमता ही प्रत्येक खेळाडूने इथे ठेवायला हवी. धावसंख्या बनली आहे ती 4. 2 गडी बाद झालेत आणि दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. हा मॅच जिंकावाच लागेल दोन्ही संघांना. जर तुम्हाला सेमीफायनलचा मॅच खेळायचा असेल तर हा मॅच तुम्हाला जिंकावाच लागेल. दोन्ही संघांसाठी क्वालिफाय करू शकतात. बॅटसाइज अँड टेकन गॉन. विकेटचं बटन. हा लागलाय तिसरा धक्का. 4 धावा 3 गडी बाद.
आमचे गावान आमचे गावान आमचे गावान गावान क्रिकेटचा चर्चा स्ट्रायकर संघाचे नायक त्यांच्याकडून पॅकर्स करत होते आणि त्यांचा फायदा होतोय. वेद स्ट्रायकर संघाचे जर आपण पॅकर्स बघितले, जयची खरत जॅक्सन आणि मायकल जॅक्सन जसं नृत्य चांगलं करायचं तसं इथे यष्टांच्या पाठीमागे चांगली हालचाल शरीराची केले आणि हा जेल टिपलाय. कारण त्यांना माहिती आहे, त्यांना ठाऊक आहे की हा जेल आपल्याला सेमीफायनलच्या मॅच पर्यंत पोहोचवण्याकरता कामी येईल. वेल डन जॅक्सन. निश्चितच, कारण मोठा खेळाडू आहे अथर्व पाटील. कारण मागच्या मॅचमध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी खेळी केली होती 3 मॅचमध्ये आणि बाद केलेला आहे त्याला उत्कृष्ट असा झेल पकडून. मागच्या मॅच मध्ये 10 बॉल 26 धावा बनवल्या होत्या. आता अपील जोरदार केलंय. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप इम्पॅक्ट आपण बघितलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावे करता फलंदाज वेगाने धावतायत. 2 धाव पूर्ण. ओव्हर थ्रो होत आहेत. अतिघाई संकटात नाही. काय चाललंय तू माय रन मशीन मैदानाच्या आतून धावतंय. हा मिळतायत इथे 4 धावा असतील. निश्चितच स्पर्श झालाय. शतरक्षकाचा स्पर्श झालाय. फिल्डरचा स्पर्श झालाय. यस अंपायर या किती धावा असतील? 3 धावा तर पूर्ण केल्या होत्या. 4 धाव मिळत आहेत. इथे हा चौकार येतो. हा चौकार बघून मला बघूया वर्ल्ड कप फायनल आठवण आली. सांगतायत डिसिजन पंचांच्या माध्यमातून 6 धावा या ठिकाणी असतील काय? यस अंपायर. चर्चा होतोय. 2 धावा केल्या होत्या आणि त्याच्या काय होतं ते आपण बघूया. चर्चा होईल. या 6 धावा असतील कदाचित. यस अंपायर. 2 धाव पूर्ण झाल्या होत्या. 2 धाव पूर्ण झाल्या होत्या. 2 पूर्ण झाल्या. 7. बघूया काय घडतं तर. कारण इथे बघितलं तर फक्त मला तरी असं वाटतंय अधिकृतरित्या 6 धाव मिळू शकतात. 6 धावा धावफलकावर मिळतील. या 6 धावांचा इशारा पंचांनी केलाय आणि या 6 धावांशी धावफलक आता वाढलंय. धावसंख्या झाली ती 10. या धावा संघाकरता फायदेशीर लाभदायक ठरतायत. कारण बॅटच्या साह्याने धावा कठीण होत्या. इथे मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात धावा येतात. धावा कशाही आल्या तरी त्या प्रत्येक धावेला क्रिकेटच्या भाषेमध्ये फार महत्व आहे मित्रांनो. एक धाव ही फार महत्वाची असते. जसं राजकारणामध्ये पॉलिटिक्समध्ये एक मत फार महत्वाचं असतं. शाळेय जीवनामध्ये 1 गुण फार महत्वाचा असतो. तसंच क्रिकेटच्या या मैदानावर 1 धाव फार महत्वाची आहे. डिफेन्स केलं या चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलंय. 1 धाव पूर्ण. एका धावेची धावसंख्या झाली ती 11 धावा. 1 षटक आणि 5 चेंडूची समाप्ती. 3 गडी बाद 11 अशी धावसंख्या अग्री दबंग उमेदमान संघाची. 1 षटक 1 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हरेश वाटचाल ही योग्य वाटत नाही. मोठे फटके येताना दिसत नाही. निश्चितच, कारण तुम्हाला जर वेज स्ट्रायकर्स या संघाला जर हरवायचं असेल तर तुम्हाला मोठी गुणसंख्या उभारणं गरजेचं आहे. Yes. या चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळ आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याकरता दोन्ही फलंदाज उत्सुक आहेत आणि बघता बघता विकेटचं पतन होतोय. तो बॉलिंग क्रीज मध्ये पोहोचताना दिसत नाही. गॉन. हा लागलाय 4था धक्का. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना अग्री दबंग उमेदवार संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. ती फक्त आणि फक्त 12 धावा. यांच्यामध्ये सुधारणा होतील काय? शंका आमच्या मनामध्ये आहे. छोटासा ब्रेक येऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. उमेदवार प्रीमियर लीग 2021. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत.
संकटमोचकाची भूमिका इथे अदा करावी लागेल. 12 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्या भारतीय संघाची सुद्धा पूर्वी अशीच घसरगुंडी व्हायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक संकटमोचक हवा होता आणि अशातच राहुल द्रविड हा खेळाडू संकटमोचकाची भूमिका अदा करायचा. आणि सुरुवातीला म्हटलं जायचं की या खेळाडूला तुम्ही वन डे मध्ये का संधी देत आहेत, मात्र त्याच खेळाडूने वन डे क्रिकेटचा जर आपण विचार केला तर त्याच खेळाडूने 10,889 धावा वन डे क्रिकेटमध्ये बनवल्या आणि बघितलं तर टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 13,288 रन्स आहेत आणि त्या खेळाडूला दी वॉल म्हटलं जायचं. आता सुद्धा इथे वॉल इथे येईल काय, कारण आगरी दबंग उमेमान संघाला एक वॉल हवी आहे. राहुल द्रविड या खेळूचा जर आपण विचार केला त्याला वॉल का म्हटलं जायचं तर खरं अर्थानं मित्रांनो लिओ बर्नांड या ॲड एजन्सीला रिबॉक कंपनीने काही जाहिरातीचे अधिकार दिले होते आणि या जाहिराती अंतर्गत 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. स्ट्रॅटजी टाइम ऑफ होतोय. तर राहुल द्रविड याला वॉल हे नाव का पडलं, लिओ बर्नांड या ॲड एजन्सीला रिबॉक कंपनीने जाहिरातीचे काही अधिकार दिले होते आणि त्या अंतर्गत जुडलेल्या 2 व्यक्ती आहेत, नितीन बेरी आणि निमा नामचू. या 2 व्यक्ती प्रत्येक खेळाडूला नावं ठेवायचे, म्हणजेच अनिल कुंबले याला जम्बो म्हटलं जायचं. तसंच हा खेळाडू जास्तीत जास्त विकेटवर टिकत असल्या कारणानं या खेळाडूला दी वॉल हे नाव ठेवण्यात आलंय आणि आता आवश्यकता आहे वॉलची आगरी दबंग उमेमान संघाला. काय वाटतं हरीश? निश्चितच, कारण धावफलकावर धावा कमी आहेत आणि समोर संघ कुठला आहे तर वेज स्ट्रायकर आणि वेज स्ट्रायकरमध्ये कोण आहे तर हरेश घरत, जयेश घरत आणि पराग म्हात्रे असे फलंदाज असतील तर तुम्हाला धावफलक हा मोठा उभारावा लागेल. मानव घरत आणि स्ट्रायकिंगकडे आता निपुण घरत दोघांना हिरो बनण्याची संधी आहे, त्यांना चमकावं लागेल. परमेश्वराने प्रत्येकाला खरं तर आपल्याला हिराच बनवलाय, मात्र जो जास्त घसेल त्याची चमक आपल्याला जास्त दिसेल. यंग प्लेअर आहेत, यंग टॅलेंट दाखवावं लागेल. 12 बॉल शिल्लक आहेत, 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्याच लागतील आणि कधीच ओपन मध्ये हा खेळाडू खेळताना दिसला नाही. 12 चेंडू शिल्लक, धावसंख्या आहे ती 12. निपुण करत आहे त्याच्याकरता हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडूला वळवलाय, फुल टच चेंडू आणि चेंडू जातोय फाईन लेग पट्ट्याबाहेर, सीमा रेषेपार आणि आलाय दणदणीत चौकार. या उमेलमन गावची शान आगरी दबंग जन सोनेरी मनपान या चेंडूचं वर्णन कसं करशील? तो जो आपण चांगला षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकारासाठी 1000 रुपये. ओ डाबेस्टीच्या बाजूला वळणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. या अतिरिक्त धाबेची धावफलक आपण पुन्हा एकदा निरीक्षण करूया. धावफलकावर धावा झाल्यात त्या 17 धावा, 4 गडेमच्या मोबदल्यात 17 धावा मामांकडून, म्हणजेच मनोज पाटील यांच्याकडून एका षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. निपुण घरत या खेळाडूला धैर्य वाढवलं जातंय, खच्चीकरण होऊ नये अशा खेळाडूंचं. हा पुलटा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता, चेंडूला फायनलच्या दिशेने वळवलाय, चेंडू शतरक्षकाने अडवलाय. जीवातोड मेहनत घेत आहेत फिल्डिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू. 2 धावा बघता पूर्ण केल्या. 2 धावांची धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 19 रन्स, 4 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकामध्ये चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. आता म्हणू शकतो की एक चांगली धावसंख्या आहे. 19 धावा 4 गडी बाद. निश्चितच, कारण तुम्हाला धावफलक हा चालता ठेवावा लागतो, कारण संघ जेवढे धावा बनवणार तेवढ्याच समोरच्या टीमला अडथळा निर्माण होणार आहे. अगदी बरोबर, मी तुमच्या मताशी सहमत आहे. फुलटा चेंडू 2 वेळा आलाय. खरं तर अगोदरचा जो फुलटा चेंडू पडलाय तो षटकाराकरता जायला हवा होता. ओ आता बीट करणारा चेंडू आहे, गुडलेन स्पॉटवर पिच झालाय, आत वळतोय आणि उसळी घेणारा चेंडू होता. अनपेक्षितरित्या उसळी घेतली चेंडूनी, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या आहे ती 19 धावा. अजूनही तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. सुमित 4 षटकांमध्ये 45च्या आसपास धावफलक जर गेला तर म्हणू शकतो एक काटेकी टक्कर होईल. हा वेगवान चेंडू होता, इनसाइड आउट करून चेंडूला खेळलाय
उर्पित चेंडू, एक धाव पूर्ण केली. दुसरी धावेसाठी फलंदाज धावतोय आणि बघता बघता 2 धाव तो पूर्ण करतोय. 2 धाबेनिशी धावसंख्या 21 पर्यंत पोहोचलोय. संकट मोचकाची भूमिका अदा करावी लागेल. याआधी अथर्व पाटील बाद झाला, 2 धावा करून. सचिन पाटील गोल्डन डकवर बाद झाला. बुलेश घरत कर्णधार 2 धाव संख्येवर बाद झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या झालेली आहे 21. फ्रेंडशिप एकता टायगर संघाचे कॅप्टन टॉस करण्याकरता या आणि युनायटेड पॅन्थर्स संघाच्या संघाने एक टॉस करण्याकरता या. आता सुद्धा फाईन लेग च्या दिशेने चेंडू वळवलाय. 1 धाव पूर्ण केली. फलंदाज निपुण घरत यांनी एका धावेनिशी निपुण खेळतोय 9 वर आणि संघाला नेऊन ठेवतोय 22 वर. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. पुढील होणारा मॅच फ्रेंडशिप एकता टायगर्स वुमेन मान वर्सेस युनायटेड पॅन्थर्स या दोघांमध्ये असेल आणि ह्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सुद्धा क्वालिफाय होऊ शकतोय. दोन्ही संघाच्या संघाने एक टॉस करण्याकरता या. गोलंदाज तयार. अलोक त्याच्या कोट्यातील शेवटचा चेंडू. डावीच्या बाजूला वळणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धावेची नोंद. धावसंख्येत पुन्हा बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 23. निश्चितच या टुर्नामेंट्स मध्ये अनपेक्षितरित्या निकाल लागू शकतोय, कलाटणी लागू शकतोय. कारण एखादा मॅच जर टाय झाला तर तिथे थोडंसं कठीण येऊ शकतोय आयोजकांना की आता नेमका कुठला संघ पुढे वाटचाल करेल. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. अपील जोरदार केलंय. षटकाची झाली समाप्ती. 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर आगरी दबंग उमेदमान संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 गडी बाद 23 धावा 4 गडी बाद. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई गो आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाना. धन्यवाद. युनायटेड पॅन्थर्स यांचे संघनायक आणि फ्रेंडशिप एकता टायगर या संघाचे संघनायक यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मुकेश पाटील आणि चेतन घरत. फ्रेंडशिप एकता टायगर्स संघाच्या संघनायक चेतन घरत आपण टॉस बॉक्स मध्ये या. दुसऱ्या बाजूला युनायटेड पॅन्थर्स संघाचे संघनायक मुकेश पाटील यांनी सुद्धा टॉस बॉक्स मध्ये या. 3 षटकं संपलेत आणि आगरी दबंग संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. षटकार जर टोकला तर आदरणीय सन्मान्य मनोज पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचा मानकरी हा खेळू ठरू शकतोय. राईट आमचा मारा डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळ आहे. मात्र गोलंदाज रोशन पाटील काय करतायत बघा ना. अगोदरच्या मॅच मध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय. 2 धावा सहजतेने पूर्ण केलेत. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर या 2 धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 25. गोलंदाज रोशन पाटील यांनी मागच्या मॅच मध्ये 6 बॉलमध्ये 9 धावा डिफेंड केल्यात. म्हणजे त्याला सुद्धा विसरून चालणार नाही. निश्चितच, कारण उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये आणि आपल्या संघासाठी विजय खेचून आणला होता तो रोशन पाटील यांनी. 25 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. धावफलक वाढवावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा फलंदाज निपुण घरत. पुन्हा रूम बनवलाय. बॅकफुटचा मारा पॉपिंग क्रीजचा जास्तीत जास्त वापर केलाय आणि चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टोळावलंय. बघता बघता 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेत. एकेरी दुहेरी धावेला सुद्धा महत्व देतात या क्षणाला. स्लॉग ओव्हर आहे. हांड्यामारीचं षटक आहे. डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातंय आणि या 2 धावांची धावसंख्या 27 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक. हरीश मला असं वाटतं की या 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके यायला हवेत. षटकार किंवा चौकार आले तरी एक चांगली धावसंख्या होऊ शकते आगरी दबंग उमेदमान संघाची. निश्चितच, कारण निपुणमध्ये ती क्षमता आहे बाहेर फेकण्याची. धावसंख्या 27. इनसाइड आउट करून चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल ठेवून परतावं लागतं निपुण घरत या फलंदाजाला. 5वा धक्का दिला जातोय आगरी दबंग या संघाला. 5 गडी बाद. धावसंख्या 27. आमचे आमचे गावान मोठा उत्सव आहे. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम आहे.
13 धावा केल्या फलंदाज निपुण घरत यांनी आणि एक चौकार त्यांनी खेचलाय. चांगली पार्टनरशिप, 15 धावांची पार्टनरशिप आपण बघितली. धावसंख्या झाली ती 27. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता एक तर 9 धावा येणं फार गरजेचं असेल. 3 चेंडूंमध्ये 9 धावा यायला हव्यात. 3 चेंडूमध्ये 18 होऊ शकतात, पण समोर गोलंदाज तसा आहे. गोलंदाज आहे रोशन पाटील, उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आतापर्यंत. उंचीचा त्याला फायदा होतो, त्याच्या अँगल्स हे व्यवस्थित फिरतायत. शेवटचे 3 बॉल, धावसंख्या 5 बाद 27. चेंडू हवेमध्ये, गोलंदाज रोशन पाटील चेंडू खाली येतोय, झेल ड्रॉप होतोय मिडऑन क्षेत्रामध्ये आणि बघता बघता 2 धाव पूर्ण. 2 धावणीची धावसंख्या पोहोचली जाते ती 29 वर. 29 5 बाद 29. 5 बाद 29 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले. निपुण घरत देवेंद्र पाटील आता नवीन फलंदाज गेलाय. याआधी आपण बघतोय अजूनही नाबाद खेळी करतायत मानव घरत. 4 या धावसंख्येत खेळतायत. अथर्व पाटील बाद झाला, सचिन पाटील बाद झाला, बुलेश घरत बाद झालाय. डावेष्टीच्या बाजूला वाळणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. या अतिरिक्त धावणीची धावसंख्या 30. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलंय की मार्कवॉश टीवॉ असे जुळे भाऊ आणि सक्के भाऊ खेळतात आणि इथे कसं आहे की ह्या संघामध्ये दोन्ही भाऊ अपोजिटमध्ये खेळतात. म्हणजे एक आहे हरेश घरत आणि बुलेश घरत आणि दुसरा आहे निपुण घरत आणि प्रियांक घरत. ओहो, ही बंधूची जोडी आहे. आता फलंदाजाचे हात खुले करतोय आणि चेंडू जातोय मिड विकेट पट्ट्याबाहेर. 6 धावन करता क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन धावसंख्या 34. समाधानकारक धावसंख्या म्हणू शकतोय. 36 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 36 धावा. निश्चितच, कारण तुमचे महत्त्वाचे खेळाडू म्हणजे अथर्व पाटील, सचिन पाटील आणि बुलेश घरत यांच्यासारखे जर खेळाडू तंबूत कमी धावा करून परतत असतील आणि मागची फळी जर अशी 36 धावांची खेळी उभारत असेल तर निश्चितच उत्तम अशी धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि पंचांचा वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावणीची धावसंख्या 37 वर. आणखीन भर घातली जाते धावफलकावर, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा होत्या. त्याच्यानंतर धावगती वाढताना दिसलंय आणि 3 गडी बाद असताना संकट मोचकाची भूमिका निपुण घरत या फलंदाजाने पार पाडली आणि मानव घरत हा सुद्धा आता खुले फटके खेळतोय. स्ट्राईक इनकडे मानव घरत आहे. षटकार येऊ शकतो त्याच्या बॅट मधून. हो, जोरकस मारायचा होता मानव घरत या फलंदाजाला, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. रोशन पाटील यांनी आत वळणारा चेंडू टाकलाय. पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना अग्री दबंग संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5 गडी बाद 36 धावा. 37 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते वेद स्ट्रायकर या संघासमोर. 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. चर्चा आपण करणार आहोत, मात्र इथे टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. मी प्रशांत पाटील साहेबांना विनंती करतोय ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. वेद स्ट्रायकर खेळतोय, मात्र इथे आपण बघतात मुकेश पाटील युनायटेड पॅन्थर संघाचे संघनायक आहेत. 1 मॅच जिंकलाय, 2 मॅच पराभवाच्या छायेत ते गेलेत. त्याच्यानंतर बीसीसी वॉरियर्स संघाचे संघनायक चेतन घरत आलेत, महेशजी घरत यांचे सुपुत्र आणि दोघांनी चांगला खेळ आतापर्यंत केलाय. बघू शकतायत डाव्या बाजूला आदरणीय सन्मान्य प्रशांत पाटील भाईंदर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या बाजूला युनायटेड पॅन्थर संघाने 3 मॅच मध्ये 1 विजय नोंदवलाय आणि एका बाजूला आपण बघतो फ्रेंडशिप एकता टायगर संघाने सुद्धा 3 मॅच मध्ये 1 विजय नोंदवलाय. याचाच अर्थ दोघांकरता करो या मोरो अशी लढत असेल आणि हा टॉस मी देतोय प्रशांत पाटील साहेबांच्या हातात, जे टॉस करतील. 4 षटकांचा मॅच असेल. कॉलिंग करतात चेतन घरत, जे फ्रेंडशिप एकता टायगर संघाचे संघनायक आहेत. बॅट असा आवाज त्यांनी दिलाय आणि इथे आले ती बॅट आलंय. चेतन
निश्चितच तुम्हाला दोघांना शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती करतो की प्लीज आपण व्यासपीठावर जा. प्रशांतजी, चेतन तुम्ही टॉस जिंकलाय, आता तर ही खरी लढत असेल, म्हणजेच हा मॅच तुमच्याकरता फायनलचा मॅच आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग नक्कीच. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघामध्ये मुकेश नावाचा एक वादळी खेळाडू आहे. अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट मैदाने गाजवलेत आणि त्याच्या विरुद्ध तुम्हाला लढायचं आहे. किती कमीत कमी धावसंख्या रोकाल 37. आणि तुमची रणनीती काय 37 असेल तुम्ही नाही. त्यांना रोखण्याकरता? 35 ते 30 त्याच्या आसपास, जास्त काय नाही. आणि आमच्यात पण आता चांगला एक कॉन्फिडन्स वाढला, एक मॅच जिंकले तर फक्त जिंकायचे आहे. करणार आणि जिंकणार नक्कीच. टार्गेट कुठल्या खेळाडूला कराल? टार्गेट असं काय नाही माझ्यासाठी. 11 किंवा 12-22 प्लेयर सगळे सारखेच आहेत माझ्यासाठी. असं टार्गेट असं काहीच नाही. कमीत कमी धावसंख्या रोखल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करण्याकरता पुन्हा उतरायचं आहे आणि अशा वेळेस तुमच्या व्यतिरिक्त कोणत्यावर जास्त विश्वास आहे जे धावा बनवू शकतायत आणि त्याने आता गरज जी आहे ते गरजेनुसार खेळ करावा असं तुम्हाला वाटतंय? हो नक्कीच वाटतंय. आहेत अनिकेत आहे, धीरज आहे, सगळे चांगलेच आहेत आणि आता चांगले कॉन्फिडन्समध्ये आहेत. सो चांगले करणार, सगळे चांगले करणार. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स हा हाय लेवलला आता गेलेला आहे, म्हणजे तुम्ही जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतराल. नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा या मॅच करता. थँक्यू. प्रतिक्रिया देत आहेत चेतन घरत आणि उजव्या बाजूला मुकेश पाटील, टेनिस विश्वातील एक दिग्गज असा खेळाडू आहे. संतोष बंड यांच्या संघाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आपण बघितलं. इंडियन स्पोर्ट्स विरार, त्याच्यानंतर विनर स्पोर्ट्स संघाकडून सुद्धा त्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळला आहे. एक हुकमी एक्का. तर मुकेश, तुम्ही टॉस हारलात, जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता तुमच्या मनाविरुद्ध निर्णय लागल्यानंतर तुम्हाला आता फलंदाजी करावी लागणार आहेत. काय विचार करून इथे तुम्ही टॉस बॉक्समध्ये आलात की आता टॉस आपण हारलोत, फलंदाजी करावी लागणार आहेत, अशा वेळेस किती धावा बनवाल? कमीत कमी 60 ते 55-60 करावेच लागतील. सेम टीम असेल की काही चेंजेस असतील? सेम टीम आहे, सेम टीम, काही चेंजेस नाही. समोरच्या संघातील चेतन घरत नावाचं वादळ आजच्या दिवसात चाललंय, तर हे रोखण्याकरता काय रणनीती असेल दुसऱ्या डावात? रणनीती तशी काय नाही, आहे तेच बॉलर आहेत आमच्याकडे आणि आहे ते प्लेयरच आहेत फक्त. आत्मविश्वास तुमचा सुद्धा वाढलाय कालच्या मॅच नंतर? नक्की आत्मविश्वास वाढलेला आहे आमचा. अपेक्षा करू एक काटेकी टक्कर असा मॅच होईल. जरूर आशा आहे की एक चांगला सामना बघावा भेटेल. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो फ्रेंडशिप एकता टायगर्स उमेमान संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय ते युनायटेड पॅन्थर्स या संघाला. होणारा हा पुढील मॅच असेल. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर हरीश पाटील. ओ टू यू. धन्यवाद संदीप गावड साहेब. पैलू खेळाडूंची ताल अगदी दबंग, ज्यांचं क्रिकेट जीवती प्राण अगदी दबंग, या उमेलमन गावची शान अगदी दबंग. पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतोय तो जयेश घरत. कॅप्टन नवीन फलंदाज जॅक्सन घरत यांची जागा भरून काढतायत आलोक. आणि स्ट्राईक एंडवर आहेत पराग म्हात्रे आणि त्यांना गोलंदाजी करतील जितेंद्र पाटील. साई ग्रुप आयोजित उमेळमान ग्रामस्थ पुरस्कृत उमेळमान प्रीमियर लीग चेंडू निर्धाव टाकतायत ते जितेंद्र पाटील. उत्कृष्ट अशी यष्टीरक्षण करतायत ते अथर्व पाटील. तीन चेंडू आणि एक धावा. आता स्ट्रायकर एंडला आहेत आलोक.
चौथा चेंडू घेऊन येत आहे जितेंद्र पाटील. निर्धाव जातोय तो चेंडू. फ्लिक करण्याचा प्रयत्न पण बॅटीच्या पट्ट्यात येत नाहीये. उत्कृष्ट असा झेल पकडतात ते सचिन पाटील. जितेंद्र पाटील यांची दुसरी विकेट या ओव्हरमध्ये. या उंबरमंगावची शान आगरी त्यांची जागा भरून काढतात ते जयप्रकाश पाटील. जणू सोनेरी मनाचं पान आगरी दबंग अष्टपैलू खेळाडूंची खान आगरी दबंग ज्यांचं क्रिकेटची तुझी प्राण आगरी दबंग. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या फक्त 1. आणि आलोक यांची जागा भरून काढतात ते जयप्रकाश पाटील उर्फ JP. सुंदर असं आयोजन साई साई ग्रुप यांचं. आणि तुम्ही जे चांगली गोलंदाजी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे जितेंद्र पाटील यांनी. 2 आणि 2 गडी बाद झाले ते वेस्ट टायगर संघाची. संकल्पना साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. UPL वुमेन प्रीमियर लीग यांचं जे टायटल सॉन्ग जे बनवलेलं आहे ते सानी द क्रिएशन आणि त्यांचे सतीश पाटील आणि धीरज पाटील यांनी. त्यांचे खूप खूप धन्यवाद साई साई ग्रुपतर्फे. आणि आपल्याला इथे 2 दिवस उत्कृष्ट अशी पाण्याची व्यवस्था ज्यांनी बघितली आहे ते सुरेख ॲक्वा यांचे मालक विक्रांत घरत यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी उत्कृष्ट अशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पिण्याचं पाणी उत्कृष्ट. आता गरज आहे 18 चेंडूमध्ये 36 धावा. 12च्या सरासरीने धावसंख्या करायची आहे ती. आणि स्ट्राईक एंडवर आहेत पराग म्हात्रे आणि गोलंदाजी एंडवर आहेत ते आता निपुण घरत. बघूया आपल्या संघासाठी कसं शतक. उत्कृष्ट असा स्लोअर 1 टाकलेला आहे तो निपुण घरत यांनी. आणि पराग म्हात्रे यांनी फक्त 1 धावासाठी ढकलून दिलेला आहे तो. जयप्रकाश पाटील यांची विकेट घेतली तर निपुण घरत यांना जीन्स पॅन्ट मिळणार आहे. खराब चेंडू. अवांतर धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते ती 4. 2 गडी बाद.
आणि जयप्रकाश पाटील यांना त्रिफळाचीत केलेलं आहे ते निपुण घरात यांनी आणि त्यांना त्यांच्या मामाकडून म्हणजे मनोज पाटील यांच्याकडून सोनेरी मान दबंग अष्टपैलू खेळाडूंची खान आगरी दबंग मनोज पाटील हे उत्कृष्ट डान्स सुद्धा करत आहेत कारण त्यांना माहित आहे जयप्रकाश पाटील हे या उमेद महत्त्वाचे आहेत. आगरी दबंग आणि जयप्रकाश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत वेस्ट स्ट्रायकर या संघाचे संघनायक. मामा तुमचे मामा आहेत निपुण घरात तुमचे मामा आहेत मनोज पाटील यांनी अजून बक्षीस लावलेलं आहे. जर तुम्ही हरेश घरात यांना आउट केलं तर तुम्हाला अजून 3 जीन्स पॅन्ट मिळणार आहेत म्हणजे 1+3 असे एकूण 4 बाय 1 गेट 3 अशी ऑफर आहे तुमच्यासाठी. खराब चेंडू अवांतर धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते ती 5. 3 गडी बाद. आतापर्यंत 3 हादरे बसले आहेत ते वेस्ट स्ट्रायकर संघाला आणि निपुण घरात हे अचूक आणि भेदक मारा करत आहेत. नावाला साजेस खेळ होतोय तो आगरी दबंग संघाकडून. रनआउट होता पण काहीस ताळमेळमध्ये काहीसा तफावत होते आणि रनआउट अवांतर धावसंख्येत वाढ. निपुण घरात हे 1 चेंडू टाकतायत आणि 1 अवांतर धावसंख्या देत आहेत म्हणजे 1 चेंडू विकेटवर पडतोय आणि 1 चेंडू वाईड जातोय. डीजे आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आम्ही उमेद म्हणतात आम्ही क्रिकेट हौशी मग क्रिकेटचा अभिमान आम्ही उमेद म्हणतात आम्ही क्रिकेट हौशी मग क्रिकेटचा अभिमान आम्ही UPL खेळणार हा आम्ही UPL 4 चेंडू 4. तीन चेंडू चांगले हाताळले होते ते निपुण घरात यांनी आणि चौथ्या चेंडूवर त्यांना उत्तुंग असा षटकार मारतोय तो पराग मात्रे. आता निपुण घरात 5वा चेंडू घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो निपुण घरात हरेश घरात यांना. पाहूया काय होते. उत्कृष्ट असा चेंडू हाताळता येतो निपुण घरात आणि उत्कृष्ट अशी यष्टी ब्रेक आहे
मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आम्ही उमेद म्हणतात आम्ही क्रिकेट हौशी मग क्रिकेटचा अभिमान आम्ही उमेद म्हणतात आम्ही क्रिकेट हौशी मग क्रिकेटचा अभिमान आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही UPL खेळणार हाव साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाना धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही UPL खेळणार हाव Ready for the countdown. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. धन्यवाद डीजे. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते सागर. अकरा बॉल 23 धावांची गरज आहे ती वेस्ट स्ट्रायकर संघाला. 12 बॉल सॉरी 12 बॉल. अकरा बॉल 22 धावांची आवश्यकता आहे ती वेस्ट स्ट्रायकर संघाला. शॉट बॉय बस बॉल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केले आहे ते देवेंद्र पाटील यांनी. दोन ओव्हर 2 बॉल आणि धावसंख्या झालेली आहे ती 18. 10 चेंडू 20 धावाची गरज आणि स्ट्रायकर एंडवर आहेत ते हरेश घरत आणि अवांतर धावसंख्येत वाढ होते. काहीशी खराब गोलंदाजी होते सागर यांच्याकडून. अवांतर धावसंख्येत वाढ होते आणि 10 बॉल 19 आवश्यकता. उत्कृष्ट असा चेंडू हाताळलेला आहे तो सागर यांनी. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि चेंडू निर्धाव गेलेला आहे. चौथा चेंडू घेऊन सागर हरेश घरत यांना आणि फटका जोरात मारलेला आहे आणि उत्तुंग षटकार. डीजे आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय
आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशिया मग क्रिकेटचा अभिमान आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशिया मग क्रिकेटचा अभिमान 8 बॉल 13 धावांची गरज आहे वेस्ट स्ट्रायकर संघाला जिंकण्यासाठी. 5वा चेंडू घेऊन येतात सागर. सात चेंडू आणि 7 चेंडू मध्ये आता 13 धावांची गरज आहे. संघर्ष मैदानाच्या आत सुरू आहे कारण ह्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल सुपर 4 करता आणि म्हणूनच इथे दोन्ही करता करूया मरो. अगोदरच बीसीसी वॉरियर्स हा संघ पुढे गेलाय, आणखीन एक संघ पुढे गेलाय, मात्र फलंदाजाने एक चांगला फटका अद्यावत केलाय. चेंडू काव कोणर पट्ट्या बाहेर शिवारशी पार आणि हा आलाय चौकार. बॅक दुपारच्या सत्रानंतर मी पुन्हा एकदा समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड, अतिथी कक्षामध्ये आलेले आमचे सर्व मान्यवर खेळाडू आणि युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक या सर्वांचंच साई साई ग्रुप आयोजित उमेदमान प्रीमियर लीग 2021 मध्ये स्वागत करतोय. आता मॅच असा बनलंय, मैदानाच्या आत लढत जी सुरू आहे, 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. अग्री दबंग उमेदमान विरुद्ध वेद स्ट्रायकर अशी लढत होतोय आणि वेद स्ट्रायकर उमेदमान संघाला 6 चेंडू मध्ये 9 रनची आवश्यकता. डिपेंड करेल काय, कारण याआधी वेद स्ट्रायकर संघाकडून चांगली गोलंदाजी झाली होती. याआधी आपण एका गोलंदाजाला बघितलं होतं रोशन पाटील याला, ज्याने डिपेंड केले होते 9 धावा आणि आता मात्र तीच जबाबदारी घ्यावी लागेल, नवीन ऊर्जा निर्माण करावी लागेल देवेंद्र पाटील याला. पर्पल कॅप त्याच्या डोक्यावर आहे, याचाच अर्थ ती कामगिरी करू शकतोय. 6 बॉल 9 रन्स, 2 रनआउटच्या स्वरूपात सुद्धा फलंदाजाला बाद केलाय. 6 चेंडू 9 धावा देवेंद्र पाटील. और पिच चेंडू होता, बॅटच्या पट्ट्या चेंडू व्यवस्थित येताना दिसत नाही. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेले, बघता बघता 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेनिशी धावसंख्येत बदल. प्रत्युत्तरादाखल जे लक्ष आहे 38 धावसंख्येचं आणि पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 30. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 8 रनची आवश्यकता. 5 बॉल 8 रन्स. बाळ म्हणजेच मयूर पाटील, देवेंद्र पाटील या गोलंदाजाने जर मॅच जिंकून दिली तर आदरणीय सन्मान्य भोलेजी पाटील संघमालक यांच्या माध्यमातून त्याला रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. 5 चेंडू 8 धावा. डिफेंड करणं कठीण आहे, मात्र अशक्य असं म्हणता येणार नाही. बघूया नेमकं काय घडलंय. अपील जोरदार केलंय, मंकी विकेटचं अपील करण्यात आलं होतं, मात्र एक वॉर्निंग होतं गोलंदाजाला दिली गेलंय. गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते. डेड बॉल या ठिकाणी असलेला डेड बॉलचा इशारा पंच अशोक राऊत सरांचा आलाय. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 8 रन्स. हा फुल टॉस करून घेतलाय, स्वीपचा फटका, चेंडू मारायचे पार आर पार, दमदार शानदार फलंदाजाच्या बॅट मधून आलाय हा चौकार. पतन झाल्यानंतर हरेश घरत मधल्या फळीमध्ये येतोय, क्रमांक 5 वर येऊन संकट मोचकाची भूमिका अदा करतोय. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता. व्यक्तिगत अशा 17 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज हरेश घरत, कर्णधार आहे वेद स्ट्रायकर संघाचा. आणि इथे जर मॅच जिंकला वेद स्ट्रायकर संघाने तर परतीचं आणि बॅगा पॅक कराव्या लागतील त्या अग्री दबंग या संघाला. चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये आणि शतरक्षकाने अंतिम क्षणाला झेल टिपलाय. वॉट कॅच, थरार पुन्हा कायम आहे. जणू सोनेरी मनाचं पान अगरी दबंग, अष्टपैलू खेळाडूंची खान अगरी दबंग, ज्यांचं क्रिकेट ज्योती प्राण अगरी दबंग. या
मॅच याआधी सुद्धा 3 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता होती. आता सुद्धा 3 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता आहे. फलंदाजी करणारा वेद स्ट्रायकर या संघाला हा मोठा धक्का दिला गेलाय. 9 बॉलमध्ये 17 धावांची चांगली खेळ पेश केली फलंदाज हरीश गरत यांनी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी विनंती करतोय आपण जास्त आवाज करू नका. जे प्रेक्षक आहेत जे समर्थक आहेत तर तुम्हाला जर आवाज करायचा असेल तर निश्चितच जो खेमा आहे तुमच्या संघाचा त्या खेम्यामध्ये जाऊन तुम्ही आवाज करा. चला मॅच मध्ये पुन्हा आपण नजर टाकूया. चेंडू शिल्लक 3 आणि धावा आवश्यक 4. 3 बॉल 4 रन, 4 रन्स 3 बॉल मध्ये. मॅच मध्ये परत नाही करता दोन्ही संघ या ठिकाणी निश्चितच मेहनत करताना दिसत आहेत. कारण पुन्हा एकदा वाट बघावी लागेल ते 365 दिवसांची या उमेलमान प्रीमियर लीग करता. फलंदाजी इथे चांगली होणं फार गरजेचं असेल. स्ट्राईक इन कडे आता उजव्या हाताचा हट्टा खट्टा मजबूत बांधायचा खेळाडू आहे. पराग मात्रे हा स्ट्राईक इन कडे आहे, ज्याला धावपात होता वाचवलंय. अशा चुका रोखणं फार गरजेचं आहे. खराब शतरक्षण झालंय आज आगरी दबंग उमेलमान या संघाचं. 3 चेंडू 4 धावा. मॅच अजून सुटला नाही. मॅच बनवावा लागेल. गोलंदाजाला आत्मविश्वास प्राप्त करावा लागेल. हा चांगला चेंडू होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळ आहे. सचिन तितकाच वेगाने चेंडू फेक करतोय. बघता बघता फलंदाजांनी दुसरी धाव सुद्धा सहजतेने पूर्ण केलंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स असं प्रत्येक आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धाव मिळत आहेत. या 2 धावणीशी धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजे 36 धावा 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली ती 36. 2 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. मॅच जर टाय झाला तर इथे पुन्हा एकदा नेट रन रेट बघितला जाईल. मॅच जर टाय झाला तर लक्षात घ्या नेट रन रेट बघितला जाईल. दोन्ही संघांना 1-1 गुण तर दिला जाईल आणि जास्तीत जास्त चांगला नेट रन रेट असेल त्या संघाला इकडे संधी असेल सेमीफायनल मध्ये क्वालिफाय करण्याची. जय हनुमान योद्धासोबत त्यांना लढावं लागेल. संघर्ष आहे जीवनामध्ये. आपल्याला प्रत्येक वाटेवर संघर्ष करावा लागतो मित्रांनो. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. पाणी मैदानाच्या आत पोचवलं जातोय. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. आणि या क्षणाला पाण्याची गरज भासली जाते या खेळाडूंना. कारण दुपारच्या सत्रामध्ये सूर्यनारायण देव अधिक तापलेला आपल्याला दिसतोय. तप्त वातावरण आहे सध्या. 2 बॉल 2 रन्स. मॅच कुणीही जिंको विजय क्रिकेटचाच होणार आहे मित्रांनो. असे मॅचेस आपल्याला UPL 2021 मध्ये पाहायला मिळत आहेत. मॅच जर बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना 1-1 गुण विभागून दिला जाईल. बघा दुसऱ्या बाजूला हृदयाचे ठोके वाढल्यामुळेच सीमारेषेच्या जवळ जात आहेत समर्थक आणि खेळाडू ते वेद स्ट्रायकर संघाचे. गोलंदाज तयार. 2 बॉल 2 रन्स. हा चेंडू हवाई सफर करतोय. नैका दुका सीधा छक्का. 6 रन विनिंग मोमेंट. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आम्ही उमेदवार आम्ही क्रिकेट हौशी आम्हा क्रिकेटचा अभिमान. मोमेंट आहे. एका बाजूला विजय उत्सव साजरा केला जातो. दुसऱ्या बाजूला निराशा दाखवतायत दर्शवतायत की आपल्याकडून कोणत्या चुका घडल्यात. आगरी दबंग उमेलमान संघाकडून ज्या चुका घडल्यात त्या चुकीचा फायदा झालाय फलंदाजी करताना वेद स्ट्रायकर या संघाला. आणि म्हणूनच विकेट किती महत्वाचं आहे. धावबाच्या स्वरूपात जो विकेट पराग मात्रे